गेल्या 3 वर्षांपासून रखडलेली तारदाळ खोतवाडी जलजीवन मिशन योजना अखेर प्रशासनाच्या दखलपथावर आली आहे। सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या उपोषण आणि आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी शुक्रवारी सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष पाहणी दौरा करून रखडलेल्या कामांवर नाराजी व्यक्त केली आहे। सीईओ कार्तिकेयन यांनी फिल्टर हाऊस परिसर आणि दानोळीतील वनविभाग हद्दीतील अपूर्ण कामांची पाहणी केली आहे। यावेळी ग्रामस्थांनी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत संताप व्यक्त केला आहे। अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यामुळेच मक्तेदारानं 4 दिवसांपासून काम सुरू केलंय असा आरोपही ग्रामस्थांनी केला। विशेष म्हणजे जुन्या भारत निर्माण योजनेच्या पाईपलाईनला जलजीवन योजनेची मुख्य पाईपलाईन जोडण्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय। नवीन जलजीवन योजनेची स्वतंत्र मुख्य लाईन जोडण्यात यावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याची दखल घेत सीईओंनी मक्तेदार आणि प्राधिकरण अधिकाऱ्यांना तशा सक्त सूचना देत तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिलेत। तसंच दररोज होणाऱ्या कामाची माहिती व्हॉट्सॲपवर पाठवावी, रखडलेली कामं वेळेत पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावा, संपूर्ण अंमलबजावणी काटेकोर आणि गांभीर्यानं केली जावी अशा कठोर सूचना कार्तिकेयन यांनी दिल्या। पुढील महिन्यात पुन्हा पाहणी दौरा करून कामांची स्थिती तपासणार असल्याचंही कार्तिकेयन यांनी स्पष्ट केलंय।